हॅलो फ्रेंड्स, आपल्या डेली डिलिशियस चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज मला बाजारात छानशी वांगी भेटली होती, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत भरल्या वांग्याची रेसिपी शेअर करूया। ही वांग्याची रेसिपी आपण अतिशय साध्या पद्धतीने करणार आहोत। चला तर मग त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण समजून घेऊयात। सर्वात आधी मी छानशी छोटी छोटी वांगी घेतलेली आहेत। साधारण 9 ते 10 वांगी आहेत। एकदम बारीकही नाहीत, मध्यम आकाराची वांगी आहेत ही, आणि फ्रेश वांगी आहेत, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आपण घेतले कोथिंबीर, बारीक चिरलेलं सुकं खोबरं, कांदा, फोडणीसाठी बारीक चिरून घेतलेला कांदा, साधारण अर्धा इंच आल्याचे तुकडे, लसूण आणि इतर पदार्थांमध्ये म्हणजे मसाले घेतलेले आहेत। हे घरचं लाल तिखट आहे। अर्धा चमचाभर मी हळद घेतली आहे। त्यानंतर गरम मसाला आहे आणि हा काळा मसाला आहे किंवा गोडा मसाला म्हणूया। चवीनुसार मीठ आपण घेणार आहोत। त्यानंतर मी घालणार आहे याच्यामध्ये खुरासणी। हे आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे। खुरासणी घालूनच आपण वांग्याचं भरीत करणार आहोत। आमच्याकडे याला खुरासणी म्हणतात, तुम्ही काय म्हणता मला नक्की सांगा। त्यानंतर आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी तेल। चला तर मग आपण आपल्या पुढच्या कृतीला आता सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी गॅसवर तवा तापायला ठेवणार आहे। या तव्यामध्ये आपण खुरासणी घालून घेणार आहोत। खुरासणी छान तडतडेपर्यंत हलक्या मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत आणि मग आपण ते काढून घेणार आहोत। आता हेच खुरासणी आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून पावडर करून घेतलेली आहे। ते साईडला ठेवूया आणि पुढची कृती करूया। ह्याच्यामध्ये आपण आधी खोबरं भाजून घेणार आहोत। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित। भाजलेलं खोबरं आता आपण ताटात काढून घेऊया। त्यानंतर आपण खोबरं काढून घेतल्यावर याच तव्यामध्ये कांदासुद्धा भाजून घेणार आहोत। मी कांदा भाजताना त्याच्यावर थोडंसं मीठ स्प्रिंकल केलेलं आहे, ज्याच्यामुळे कांदा आपला लवकर भाजला जातो। ह्या छोट्या छोट्या टिप्स पण तुम्ही लक्षात ठेवा, जो रोजच्या स्वयंपाकात ह्या खूप उपयोगाच्या असतात। कांदासुद्धा भाजून घेतला आहे आणि तो काढून घेतला आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीरीचे देठं घालणार आहोत याच्यात वाटताना, आणि याच्यातच आपण हे बारीक वाटण करून घ्यायचे। सोबत आपण भाजून घेतलेला कांदासुद्धा याच्यात वाटून घेणार आहोत। आपलं हे वाटण वांगे भरण्यासाठी आपण तयार करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता मी मिक्सरमध्ये हे वाटण करून घेतलेलं आहे आणि आपलं वाटण आता तयार झालं। आता मी गॅसवर एक भांडं गरम करायला ठेवलेलं आहे। आपलं भांडं छान गरम झालं आहे। त्याच्यामध्ये साधारण 2-3 चमचे मी तेल घालून घेतलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं आहे की ते पाहण्यासाठी मी थोडीशी मोहरी घालून पाहते। मोहरी छान तडतडली आहे। आता उरलेली मोहरीसुद्धा तेलात घातली आहे आणि थोडासा पाव चमचा हिंग घातला आहे फोडणीसाठी। त्यातच मी कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत। आता आपण बारीक चिरलेला कांदा या तेलावर परतवून घेणार आहोत। कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। आपला कांदा परतून होतोय तोपर्यंत आपण वांगे चिरून घेऊयात। वांगे हलके हलके काटे काढून घ्यायचे आहेत वरवरचे, आणि देठाकडे आपण थोडंसं कट करून घेणार आहोत। त्यानंतर वांग्याला आपण चिरा देणार आहोत। साधारण 4 भागामध्ये आपण वांगं डिवाइड करणार आहोत। कृतीत दाखवल्याप्रमाणेच तुम्ही सुद्धा तसंच करायचं आहे, जेणेकरून आपल्याला वांग्यामध्ये तयार मसाला भरून भरले वांगे तयार करायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मी 4 भागात वांगं चिरलेलं आहे। आता हे चिरलेले वांगे आपण पाण्यात टाकायचे आहेत, जेणेकरून आपले वांगे काळे पडणार नाहीत। मी सगळे वांगे याच पद्धतीने चिरून घेते। आता माझे सर्वच वांगे चिरून झालेले आहेत। आता आपण आपला मसाला तयार करायचा बघूया। आपला कांदासुद्धा आता व्यवस्थित परतत आलेला आहे। छान गोल्डन रंग त्याला यायला सुरू झाला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण काढून घेतलेले सर्व मसाले या तेलामध्ये परतून घेणार आहोत। सर्व मसाले बारीक गॅसवर व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। मसाले परतत असतानाच आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आता आपले मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतले गेलेले आहेत आणि कांद्याबरोबर एकजीवसुद्धा झालेले आहेत। त्याच वेळेला आता आपण ह्याच्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटणसुद्धा घालणार आहोत
आणि हे वाटणसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवर वाटण परतून घ्यायचं आहे. वाटण परतून होत आहे त्याच वेळेला आपण ह्याच्यामध्ये जी खुरासणीची पावडर करून घेतलेली होती तीसुद्धा साधारण 2 ते 3 चमचे पावडर मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आपला वांग्यामध्ये भरण्यासाठीचा मसाला आता तयार झाला आहे. हा तयार मसाला आपण एका भांड्यामध्ये काढून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. खूप छान वाटते कोथिंबीरचा आणि एक मस्त सुगंध येतो मसाल्याला. आता आपण हा मसाला सर्व वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत. तुम्हाला मी दाखवते त्याचप्रमाणे आपण चिरा दिलेल्या सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता की मी मसाला खूप गरम असल्यामुळे चमचाने भरते आहे, पण मसाला अगदी व्यवस्थित दाबून आणि भरपूर मसाला वांग्यामध्ये भरायचा आहे, जेणेकरून वांग्याला खूप छान मसालेदार फ्लेवर येतो. आणि ज्यांना हे वांगे खायला आवडत नाहीत असे लोकंसुद्धा आवडीने हे वांगा मसाला खातात. तुम्ही पाहू शकता मी सगळ्या वांग्यांमध्ये आता मसाला भरून घेतलेला आहे आणि उरलेला मसालासुद्धा आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत. आता मी ज्या भांड्यामध्ये मसाला तयार करून घेतला होता त्याच भांड्यामध्ये साधारण चमचाभर तेल परत घातलेलं आहे आणि आता मी एक एक करून सगळे वांगे ह्या तेलावरती परतून घेणार आहे. व्यवस्थित वांगे सगळे सेट करायचे आहेत. शक्यतो पसरट भांडं घ्या, जे म्हणजे आपले वांगे व्यवस्थित राहतील. आणि अलटीपलटी करून वांगे आपल्याला दोन्ही बाजूने करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी पहिले वांगे ठेवून मी त्यावर झाकण ठेवलं आहे आणि झाकणात ग्लासभर पाणी मी घातलेलं आहे. या पाण्याच्या वाफेमुळे आपले वांगे व्यवस्थित शिजलेले आहेत. तुम्ही पाहू शकता साधारण 5-7 मिनटं मी वाफवल्यानंतर वांगे हलवून घेतलेत हलक्या हाताने आणि जो मसाला उरला होता तो सुद्धा मी त्याच्यात ॲड केला आहे. 2 मिनटं परतल्यानंतर मी झाकणातलंच पाणी त्याच्यामध्ये थोडं करून ॲड करते. जेवढी ग्रेव्ही मला हवी आहे त्यानुसार मी झाकणातलं गरम पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहे. तुम्ही पाहू शकता मी झाकणात होतं त्यातलं अर्धच पाणी याच्यामध्ये घातलं आहे. आता साधारण 10 मिनटापर्यंत बारीक गॅसवर वांगे व्यवस्थित शिजू द्यायचे आहेत. तयार आहे आपला वांगा मसाला. किंवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.